Hello and welcome to the 10th lecture of halogen derivatives class 12 chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण अल्काइल हॅलाइड्स कसे तयार करतात, त्यानंतर हॅलो अरेन्स कसे तयार करतात याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन मागील काही लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण अल्काइल हॅलाइड्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. इन जनरल आपण म्हणू शकतो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या फिजिकल प्रॉपर्टीज. यामध्ये जे लोअर अल्काइल हॅलाइड्स असतात किंवा लोअर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे असतात ते जनरली गॅसियस स्टेटमध्ये असतात आणि दे आर व्होलॅटाईल आणि त्यांना एक स्वीट असा स्मेल असतो. त्याच्यानंतरचे जे काही हायर अल्काइल हॅलाइड्स आहेत किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आहेत ते जनरली लिक्विड किंवा सॉलिड असू शकतात. म्हणजेच लोअर अल्काइल हॅलाइड्स आर गॅसेस. लोअर अल्काइल हॅलाइड जे आहेत ते गॅसेस असतात, व्होलॅटाईल असतात. अँड हायर अल्काइल हॅलाइड्स आर लिक्विड्स or solids. आणि जे व्होलॅटाईल लोअर अल्काइल हॅलाइड्स आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारचा स्वीट स्मेल असतो. त्यानंतर आपण अल्काइल हॅलाइड्सच्या बॉन्डच्या संदर्भातल्या काही प्रॉपर्टीज पाहणार आहोत. त्या बॉन्डचं नेचर, अल्काइल हॅलाइड्समध्ये जो कार्बन आणि हॅलोजन याच्यामध्ये जो बॉन्ड असतो त्याचं नेचर काय आहे आणि त्याची बॉन्ड लेंथ काय असते आणि त्याच्यावर बॉन्ड एन्थॅल्पी अवलंबून असते. त्यामुळे आता आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस किंवा त्यालाच आपण बॉन्ड नेचर ऑफ बॉन्डसुद्धा म्हणू शकतो. अल्काइल हॅलाइड्समधलं कार्बन आणि हॅलोजनमधला जो बॉन्ड आहे त्याचं नेचर आपण पाहूया. त्यालाच आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असं सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे नेक्स्ट पॉईंट विल बी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अल्काइल हॅलाइड्स किंवा त्यालाच नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड असं सुद्धा म्हणता येऊ शकतं. ॲक्च्युली हॅलोजन अल्काइल हॅलाइड्समध्ये कार्बन आणि हॅलोजन याच्यामध्ये जो बॉन्ड असतो हा बॉन्ड जो आहे इट इज अ पोलर बॉन्ड. त्याचं नेचर जे आहे कार्बन आणि हॅलोजन याच्यामधला जो बॉन्ड आहे त्याचं नेचर पोलर असतं. दॅट मीन्स इट इज अ पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. का बरं? तर याच्यामागं कारण आहे कार्बन आणि हॅलोजन यापैकी हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कार्बनपेक्षा जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स ओढून घेण्याची क्षमता. हॅलोजनची इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची क्षमता जास्त आहे आणि त्यामुळं आपण म्हणू शकतो की हॅलोजन आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन दॅट ऑफ द कार्बन. आणि त्यामुळं कार्बन आणि हॅलोजनमध्ये तयार झालेला हा जो सिंगल बॉन्ड आहे हा दोघांनी इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळं केलेला असतो आणि त्यामुळे हे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा सिंगल बॉन्ड याचा अर्थ याच्यामध्ये दोघांचे एक एक इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालेलं असतं.
हे इलेक्ट्रॉन्स हॅलोजन स्वतःकडं जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं तो इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची क्षमता त्याच्याकडे जास्त आहे आणि त्यामुळे तो हे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स स्वतःकडं ओढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे हॅलोजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो आणि कार्बनवर येतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच या बॉन्डमध्ये दोन पोल्स तयार झाले. वन इज पॉझिटिव्ह पोल अँड वन इज निगेटिव्ह पोल अँड दॅट इज वाय that carbon halogen bond in alkyl halides is polar covalent bond. This is a covalent bond but it is polar in nature. त्यामुळे आपण म्हणू शकतो this is polar covalent bond. आणि त्यामुळे हॅलोजनच्या संदर्भात जर आपण विचार केला फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन याच्यामध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीनपेक्षा जास्त आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ब्रोमीनपेक्षा जास्त आहे आणि ब्रोमीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आयोडीनपेक्षा जास्त असल्यामुळे ही जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे किंवा हा जो बॉन्ड लेंथ जी आहे ही कार्बन आणि फ्लोरीन ह्याच्यामध्ये ही बॉन्ड लेंथ जी आहे सगळ्यात कमी असणार आहे. कार्बन आणि क्लोरीन ह्याच्यामधली बॉन्ड लेंथ ही कार्बन आणि फ्लोरीनची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी असेल. ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर आपण लिहिली. दिस इज युअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची सर्वात जास्त आहे त्यामुळं बॉन्ड लेंथचा जर विचार केला तर फ्लोरीन हा स्वतः आणि फ्लोरीनचा ॲटॉमिक साईज सर्वांमध्ये कमी आहे. त्यामुळे जर आपण बॉन्ड लेंथचा जर विचार केला कार्बन आणि फ्लोरीन याच्यामधली जर ही बॉन्ड लेंथ जी आहे ही सर्वात कमी आहे, त्या तुलनेनं कार्बन आणि क्लोरीन याची बॉन्ड लेंथ कंपॅरेटिव्हली जास्त आहे. कार्बन आणि ब्रोमीन ही त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि कार्बन आणि आयोडीन आपण कार्बन लिहिण्याऐवजी अल्काइल ग्रुप जरी लिहिला तरी सुद्धा चालू शकतो. म्हणजे अल्काइल फ्लोराईड सेम अल्काइल ग्रुप असेल तर अल्काइल क्लोराईड, सेम अल्काइल ग्रुप असलेला अल्काइल ब्रोमाइड आणि सेम अल्काइल ग्रुप असलेला अल्काइल आयोडाईड यांचं जर कंपॅरिझन केलं तर फ्लोरीनपासून आयोडीनपर्यंत ॲटॉमिक साईज हा हॅलोजनचा वाढत जातो आणि त्यामुळं बॉन्ड लेंथसुद्धा वाढत जाते. म्हणजे सगळ्यात कमी बॉन्ड लेंथ असणाऱ्या अल्काइल फ्लोराईडची, त्याच्यापेक्षा जास्त असणारे अल्काइल क्लोराईड, त्याच्यापेक्षा जास्त असणार अल्काइल ब्रोमाइड आणि सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ असणाऱ्या अल्काइल आयोडाईड. मग बॉन्ड लेंथ जेवढी जास्त तेवढा तो बॉन्ड ब्रेक करणं इझी असतं आणि बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागते आपण त्याला बॉन्ड एन्थाल्पी असं म्हणतो. त्यामुळं बॉन्ड एन्थाल्पीचा जर विचार केला तर अल्काइल फ्लोराईडची बॉन्ड लेंथ कमी असल्यामुळे दोन्ही ॲटम्स एकमेकाच्या जास्त क्लोज असतील, अल्काइल ग्रुप आणि फ्लोरीन हे एकमेकाच्या जास्त क्लोज असतील आणि त्यामुळे त्यांना बाजूला करण्यासाठी, वेगळं करण्यासाठी आपल्याला एनर्जी जास्त द्यावी लागेल ॲज कम्पेअर्ड टू अल्काइल क्लोराईड. अल्काइल क्लोराईडमध्ये त्यापेक्षा तुलनेनं अल्काइल ग्रुप आणि क्लोरीन ह्यांच्यामधलं अंतर जास्त असेल त्यामुळे बॉन्ड ब्रेक करणं अल्काइल फ्लोराईडच्या तुलनेनं इझी असणार आहे. त्यामुळे इथे बॉन्ड लेंथ ही कमी असणार म्हणजे बॉन्ड एनर्जी जी आहे ती इथं कमी असेल. अल्काइल ब्रोमीनचा ॲटॉमिक साईज हा क्लोरीनपेक्षा सुद्धा जास्त आहे त्यामुळे तिथं बॉन्ड लेंथ आणखीन वाढली. बॉन्ड लेंथ जेवढी जास्त तेवढी बॉन्ड एनर्जी कमी असते. म्हणजे बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एन्थाल्पी हे एकमेकाचे रेसिप्रोकल्स आहेत. बॉन्ड लेंथ जर वाढत असेल तर बॉन्ड एनर्जी कमी होणार आहे. त्यामुळे अल्काइल फ्लोराईडची बॉन्ड एनर्जी सर्वात जास्त असेल तुलनेनं अल्काइल क्लोराईड. त्याच्यापेक्षा कमी बॉन्ड एन्थाल्पी अल्काइल ब्रोमाइडची असेल, त्याच्यापेक्षा कमी बॉन्ड एन्थाल्पी अल्काइल आयोडाईडची असणार आहे. MCQमध्ये बऱ्याच वेळेला विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स किंवा इक्वेशन्स आर करेक्ट फ्रॉम द गिवन
ऑप्शन्स दिलेल्या ऑप्शनपैकी कोणत्या सिक्वेन्स जी आहे ती करेक्ट आहे हे आपल्याला योग्य पर्याय शोधायचा असतो. त्यावेळेला एकतर बॉन्ड लेंथवर आधारित क्वेश्चन असतो किंवा बॉन्ड एन्थाल्पीवर. म्हणजे जर समजा इथं मिथाईल फ्लोराईड, मिथाईल क्लोराईड, मिथाईल ब्रोमाइड आणि मिथाईल आयोडाईड हे 4 अल्काईल हॅलाइड्स तुम्हाला दिले असतील तर याच्या बॉन्ड लेंथच्या बाबतीत जर सांगितलं असेल तर मिथाईल आयोडाईडची बॉन्ड लेंथ सर्वात जास्त असणार आणि मिथाईल फ्लोराईडची बॉन्ड लेंथ सर्वात कमी असणार. आणि बॉन्ड एनर्जीच्या बाबतीत जर विचारलं तर मिथाईल फ्लोराईडची बॉन्ड एनर्जी सर्वात जास्त असेल आणि मिथाईल आयोडाईडची बॉन्ड एनर्जी ही सर्वात कमी असेल. कारण फ्लोरीन टू आयोडीन ॲटॉमिक साईज हा वाढत जातो आणि त्यामुळे बॉन्ड लेंथ जी आहे ती सुद्धा वाढत जाते आणि बॉन्ड लेंथ जर वाढली तर बॉन्ड एनर्जी ही कमी होते. ओके. त्यानंतर आपण बॉइलिंग पॉईंट हा पॉईंट डिस्कस करूया. अल्काईल हॅलाइड्सच्या बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भात काही टिपिकल पॉईंट्स आहेत जे आपल्याला MCQमध्ये CETसाठी उपयुक्त करू शकतात. तर आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी इज बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये अल्काईल हॅलाइड्स जे आहेत सेम अल्काईल ग्रुप असेल, अल्काईल हॅलाइड्स म्हणजे अल्काईल फ्लोराईड असेल, अल्काईल क्लोराईड असेल, अल्काईल ब्रोमाइड असेल किंवा अल्काईल आयोडाईड असेल, याच्यामध्ये अल्काईल ग्रुप जर सेम असेल तर बॉइलिंग पॉईंट जो आहे हा आपण जर विचारात घेतला तर जसजसा त्याचा मॉलिक्युलर मास वाढत जातं त्या अल्काईल हॅलाइड्सचं मॉलिक्युलर मास जसजसं वाढत जाईल तसा बॉइलिंग पॉईंट देखील वाढत जातो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सेम अल्काईल ग्रुप आपण कन्सिडर करूया. अल्काईल फ्लोराईड कन्सिडर करू, अल्काईल क्लोराईड, अल्काईल ब्रोमाइड, अल्काईल आयोडाईड आपण कन्सिडर केले. हे 4 वेगवेगळे अल्काईल हॅलाइड्स आहेत. याच्यामध्ये चारीमध्ये अल्काईल ग्रुप मात्र सेम आहे. असं जर असेल तर अल्काईल फ्लोराईडची जे मॉलिक्युलर मास आहे त्याच्यापेक्षा अल्काईल क्लोराईडचं मॉलिक्युलर मास जास्त असणार, त्याच्यापेक्षा जास्त मॉलिक्युलर मास असणार अल्काईल ब्रोमाइडचं आणि त्याच्यापेक्षा जास्त मॉलिक्युलर मास असणार आहे अल्काईल आयोडाईड. म्हणजे जसजसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसा बॉइलिंग पॉईंटसुद्धा वाढत जातो. म्हणजे याचा अर्थ अल्काईल आयोडाईडचा बॉइलिंग पॉईंट हा सर्वात जास्त आहे. त्यामुळे आपण बॉइलिंग पॉईंटमध्ये एक नोट करू शकतो ॲज किंवा फॉर सेम अल्काईल ग्रुप्स किंवा फॉर सेम अल्काईल ग्रुप्स boiling point of alkyl halide increases with their molecular mass. मॉलिक्युलर मास जसजसं वाढत जाईल तसा बॉइलिंग पॉईंट हा सुद्धा वाढत जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये अल्काईल ग्रुप सगळ्यांचा सेम असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण याचं एखादं एक्झाम्पल पण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला असं दिलं असेल मिथाईल फ्लोराईड, त्यानंतर मिथाईल क्लोराईड, त्यानंतर मिथाईल ब्रोमाइड आणि मिथाईल आयोडाईड, याच्यामध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे आणि सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे असं जर विचारलं तर आपण पहिल्यांदा अल्काईल ग्रुपकडे पाहायचं. सेम अल्काईल ग्रुप आहेत. मॉलिक्युलर मास फ्लोरीन टू आयोडीन वाढत जातं. हा पॉईंट आपल्याला लक्षात आला पाहिजे. बॉइलिंग पॉईंट ऑफ द
अल्काइल हॅलाइड्स विथ सेम अल्काइल ग्रुप इन्क्रीजेस विथ देअर मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास जसं वाढेल तसा बॉइलिंग पॉईंट हा सुद्धा वाढत जाणार आहे. त्यामुळं अल्काइल फ्लोराईड मिथाइल फ्लोराईडपेक्षा मिथाइल क्लोराईडचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, मिथाइल क्लोराईडपेक्षा मिथाइल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल आणि सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट असणार आहे मिथाइल आयोडाईडचा. म्हणजे सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट हा मिथाइल फ्लोराईडचा आहे आणि सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट हा मिथाइल आयोडाईडचा आहे. असं आपल्याला कन्क्लुजन काढता आलं पाहिजे. जर हा आपल्याला पॉईंट लक्षात आला असेल तर आपण सांगू शकतो. तसंच अल्काइल हॅलाइड्समध्ये जर सेम हॅलोजन असतील, आता इथं आपण सेम अल्काइल ग्रुप घेतलेला आहे. जर अल्काइल हॅलाइडमध्ये हॅलोजन सेम असेल तर अल्काइल ग्रुपमधल्या कार्बन ॲटमची संख्या जसजशी वाढत जाईल तसा त्याचा बॉइलिंग पॉईंट देखील वाढत जातो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल द बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. पण कोणासाठी? फॉर द अल्काइल हॅलाइड्स हॅव्हिंग सेम हॅलोजन. सेम हॅलोजन असलेल्या अल्काइल हॅलाइड्समध्ये बॉइलिंग पॉईंट कार्बनची संख्या जसजशी वाढेल तसा बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढत जातो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो फॉर अल्काइल हॅलाइड्स हॅव्हिंग सेम हॅलोजन ज्यांच्यामध्ये हॅलोजन सारखा आहे असे अल्काइल हॅलाइड्स, अशा अल्काइल हॅलाइड्समध्ये फॉर द अल्काइल हॅलाइड्स हॅव्हिंग सेम हॅलोजन बॉइलिंग पॉईंट increases with increase in number of कार्बन ॲटम्स. म्हणजे जर हॅलोजन मात्र सेम पाहिजे आणि मग त्यावेळेला बॉइलिंग पॉईंट आपल्याला जर डिसाईड करायचं असेल तर ज्याच्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या जास्त आहे त्या अल्काइल हॅलाइड्सचा बॉइलिंग पॉईंट हा तुलनेने इतरांपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा शब्द इथे लक्षात ठेवा, सेम हॅलोजन आहे बरोबर आणि बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. सेम हॅलोजन असलेल्या अल्काइल हॅलाइड्समध्ये बॉइलिंग पॉईंट हा कार्बन ॲटमची संख्या जसजशी वाढेल तसा वाढणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखादा एक्झाम्पल कन्सिडर करूया. म्हणजेच आपण मिथाइल ब्रोमाइड जर घेतला, दुसरा इथाइल ब्रोमाइड घेतला, त्यानंतर प्रोपाइल ब्रोमाइड घेतला, आता या तिघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं मिथाइल ब्रोमाइड, इथाइल ब्रोमाइड आणि एन प्रोपाइल ब्रोमाइड या तिघांचा जर विचार केला तर पहिल्या मॉलिक्यूलमध्ये एकच कार्बन ॲटम आहे, दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये 2 कार्बन ॲटम आहेत. प्रत्येकामध्ये हॅलोजन हा ब्रोमिन हा सारखाच आहे, परंतु इथं कार्बनची संख्या लेफ्ट टू राईट वाढत जाते अँड दॅट इज वाय बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲज द नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस. यानंतर आता असं पण असू शकतं की कार्बन ॲटम पण सारखे आहेत आणि हॅलोजन पण सारखे आहे. अशा अल्काइल हॅलाइड्सच्या बाबतीत आपल्याला बॉइलिंग पॉईंट जर डिस्कस करायचा असेल तर काय लक्षात घ्यावं लागेल हे आता आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. सो द थर्ड पॉईंट, सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम आणि सेम हॅलोजन. मग कार्बन ॲटम पण सेम आहेत, हॅलोजन पण सेम आहेत. एखादं एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. CH3 CH2 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 Br हा आहे N ब्युटाइल ब्रोमाइड. त्यानंतर ब्रोमिन जर आपण सेकंड नंबर पोझिशनला घेतला CH3 CH2 CH Br CH3. आता पहा हा जो आहे हा सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड झाला बरोबर. दिस इज युअर सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्यामुळे इथे मी नाव लिहितो सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड.
किंवा असं पण असू शकतं 1 2 3 and 4. 4 कार्बन ॲटम आहेत. इथे ब्रोमीन अटॅच आहे. CH3 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 Br. दिस इज युअर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, म्हणजे हे एकमेकाचे आयसोमर्स आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. दे आर आयसोमर्स अँड दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स. आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्सच्या बाबतीमध्ये यांच्या स्ट्रक्चरकडे जर आपण पाहिलं तर लेफ्ट टू राईट ब्रांचिंग वाढतं. पहिल्या इथं 4ही कार्बन ॲटम स्ट्रेट चेनमध्ये आहेत. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये एक ब्रोमीन ब्रांचमध्ये, तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये एक मिथाइल ग्रुप आणि एक ब्रोमीन हा ब्रांचमध्ये. असं जर ब्रांचिंग वाढत असेल तर बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कमी होत जातो. म्हणजे स्ट्रेट चेनमध्ये जर कार्बन असतील तर बॉइलिंग पॉईंट जास्त असणार. ब्रांचिंग वाढलं बॉइलिंग पॉईंट कमी होईल. आणखीन ब्रांचिंग वाढलं आणखीन बॉइलिंग पॉईंट कमी होईल. त्यामुळं इथं ह्या तिन्ही स्ट्रक्चरमध्ये N ब्युटाइल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉईंट हा सर्वात जास्त असेल. त्यानंतर त्याच्या खालोखाल बॉइलिंग पॉईंट असणार आहे सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त ब्रांचिंग असलेल्या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात कमी असणार आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो इन आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स. आयसोमेरिक का म्हटलं तर ह्या सर्वांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर वेगळं आहे. सो किंवा इन किंवा फॉर आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्स ॲज द ब्रांचिंग इन्क्रीजेस. ब्रांचिंग जर वाढलं तुम्ही इथं पाहू शकता ब्रांचिंग वाढत गेले तर बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कमी होत जातो. ॲज द ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट decreases. Boiling point will go on decreasing for the isomeric alkyl halides. फक्त लक्षात घ्या हे सगळे ब्युटाइल ब्रोमाइडचे स्ट्रक्चर आहेत. या ब्युटाइल ब्रोमाइडच्या स्ट्रक्चरमध्ये N ब्युटाइल ब्रोमाइडपेक्षा सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइडमध्ये ब्रांचिंग जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडमध्ये ब्रांचिंग जास्त आहे. ब्रांचिंग वाढलं की बॉइलिंग पॉईंट कमी होतो. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता यानंतर आपण शेवटचा पॉईंट सोल्युबिलिटी पाहूया. सोल्युबिलिटी ऑफ अल्काइल हॅलाइड्स अँड अराइल हॅलाइड्स याच्यामध्ये आपण विचार करूया. सोल्युबिलिटी म्हणजे द्रावणीयता, म्हणजे ते विरघळतात कशामध्ये. फोर्थ पॉईंट इज अबाउट सोल्युबिलिटी. तर आपल्याला माहिती आहे अल्काइल हॅलाइड्स जे आहेत हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि त्यामुळं अल्काइल हॅलाइड्स और अराइल हॅलाइड्स किंवा हॅलोआइन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये ते इनसोल्युबल असतात. बट highly soluble in organic polar solvent. ऑर्गॅनिक पोलर सॉल्व्हंटमध्ये मात्र ते जास्त सोल्युबल असतात. आता याच्यामध्ये सोल्युबिलिटीचा जर विचार केला जसजसं ब्रांचिंग वाढत जाईल तशी सोल्युबिलिटीसुद्धा वाढते. त्यामुळं ॲज ब्रांचिंग increases solubility also increases. solubility सुद्धा वाढत जाते फॉर कोणाकरता अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड्सच्या बाबतीत जसजसं ब्रांचिंग वाढत जाईल solubility will also goes on increasing. branching increases सोल्युबिलिटी अल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं होतं ते सोल्युबिलिटीच्या बाबतीत जर घेतलं म्हणजे N ब्युटाइल
ब्रोमाइड CH3 CH2 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 Br N ब्युटाइल ब्रोमाइड किंवा सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड दुसरं उदाहरण CH3 CH2 CH Br CH3 C CH3 CH3 Br या तिघांच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहू शकता लेफ्ट टू राईट ब्रांचिंग जे आहे ते वाढत गेलेलं आहे आणि त्यामुळं सोल्युबिलिटी विल ऑल्सो गो ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे ह्यात N ब्युटाइल ब्रोमाइड सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड सॉरी स्ट्रक्चर इथं जरा मिस झालं आहे. सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड ह्या तिघांचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त ब्रांचिंग आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं आणि त्यामुळं तो हायली किंवा हायेस्ट सोल्युबल असणार आहे कम्पेअर्ड टू द अदर स्ट्रक्चर्स. असंच जर आपण अराईल हॅलाइड्सचा डाय अराईल हॅलाइड्स किंवा डायहॅलाइड्स अराईल डायहॅलाइड्सचा जर विचार केला तर त्याच्या बाबतीत एक पॉईंट आपल्याला या नवीन सिलेबसमध्ये आलेला आहे, तो पण आपल्याला पाहायला पाहिजे. अराईल हॅलाइड्स जे आहे त्याच्यामध्ये मात्र 2 हॅलोजन्स असतील तर आपण त्याला म्हणतोय डाय हॅलाइड्स. अराईल डाय हॅलाइड्स जे आहेत हे सुद्धा वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात, परंतु त्यांच्या सोल्युबिलिटीचा जर विचार केला तर मात्र त्यांच्या बॉइलिंग पॉईंटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पॅरा सबस्टिट्यूटेड जर 2 हॅलोजन्स असतील तर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवतो. ह्या क्लोरो हा ऑर्थो डायक्लोरो बेन्झिन आहे. दिस इज मेटा डायक्लोरो बेन्झिन आणि हा थर्ड जो आहे हा पॅरा डायक्लोरो बेन्झिन. ह्याच्या बाबतीत एक पॉईंट आलेला आहे, हा पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे यांच्या बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत. बॉइलिंग पॉईंट जे आहेत हे नियरली सेम असतात. बॉइलिंग पॉईंट्स नियरली सेम, जवळजवळ सारखे असतात त्यांचे बॉइलिंग पॉईंट. थोड्याफार फरकानं 1-2-3 डिग्रीचा याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटमध्ये फरक असतो. पण यांचा मेल्टिंग पॉईंटचा जर विचार केला तर मेल्टिंग पॉईंटची ऑर्डर आपण इथं पाहूया. मेल्टिंग पॉईंट जो आहे या तिघांमध्ये हा जो मॉलिक्यूल आपल्याला दिसतो पॅरा सबस्टिट्यूटेड तुम्हाला 2 ग्रुप्स दिसतील. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे मॉलिक्यूल जर एकत्र आले, अशा प्रकारचे जर मॉलिक्यूल एकत्र आले तर त्यांचं सिमेट्रिकल स्ट्रक्चर होतं आणि ते क्लोजली पॅक्ड होतं आणि त्यामुळं पॅरा सबस्टिट्यूटेड किंवा पॅरा डाय हॅलो अरेन्ज जे आहेत त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा सर्वात जास्त असतो कम्पेअर्ड टू मेटा अँड कम्पेअर्ड टू ऑर्थो. म्हणजे ऑर्थो, मेटा आणि पॅरा डाय हॅलो अरेन्ज जर दिले असतील तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे बॉइलिंग पॉईंट्स आर नियरली सेम. पण मेल्टिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये मेल्टिंग पॉईंट हा पॅरा डाय हॅलो अरेन्ज जो आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट हा सर्वात जास्त असतो कम्पेअर्ड टू मेटा डाय हॅलो अरिन कम्पेअर्ड टू ऑर्थो डाय हॅलो अरिन. हा एक पॉईंट आपल्याला यावर्षी एक्स्ट्रा आलेला आहे, तो पण व्यवस्थित लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या फिजिकल प्रॉपर्टीज संपलेल्या आहेत आणि आय होप तुम्हाला त्या व्यवस्थित समजल्या असतील. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की पहिल्यांदा लोअर जे अल्काइल हॅलाइड्स आहेत हे गॅसेस असतात, हायर जे आहेत ते सॉलिड्स किंवा लिक्विड्स असू शकतात. त्याच्यानंतर आपण त्याच्या बॉन्ड लेंथच्या बाबतीत किंवा बॉन्ड एन्थॅल्पीच्या बाबतीत पाहिलं आहे. तर त्याच्यामध्ये जसजसं अल्काइल ग्रुप सेम असेल एखाद्या अल्काइल हॅलाइडमध्ये तर मॉलिक्युलर मास जसजसं वाढत जाईल तसतसा बॉइलिंग पॉईंट जो आहे मॉलिक्युलर मास वाढत गेले की बॉइलिंग पॉईंटसुद्धा वाढत जातो. आणि आपण बॉन्ड एनर्जीचा जर विचार केला तर अल्काइल ग्रुप जर सेम असेल तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असे 4 हॅलोजन्स असतील आणि अल्काइल ग्रुप जर सेम असेल तर त्यावेळेला मात्र अल्काइल फ्लोराईडची बॉन्ड लेंथ ही इतरांपेक्षा
कमी असते आणि त्यामुळे त्याची बॉन्ड एन्थॅल्पी सर्वात जास्त असते. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहिलेला होता, तो म्हणजे त्याच्या अल्काइल हॅलाइड्सच्या बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भातला पॉईंट होता. बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं होतं की अल्काइल फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड याच्यामध्ये अल्काइल आयोडाईडचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असतो. सगळ्यात अल्काइल ग्रुप मात्र सेम पाहिजे. आणि जर सगळ्यात अल्काइल हॅलाइड्समध्ये अल्काइल हॅलोजन सेम असेल तर नंबर ऑफ कार्बन ॲटमची संख्या जसजशी वाढत जाईल तसा बॉइलिंग पॉईंटसुद्धा वाढत जातो. आणि त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की जसजसं ब्रांचिंग अल्काइल हॅलाइड्समधलं वाढत जाईल तसा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कमी होत जातो. म्हणजे आयसोमेरिक अल्काइल हॅलाइड्सच्या बाबतीमध्ये ब्रांचिंग जर वाढत गेलं तर बॉइलिंग पॉईंट हा कमी होत जातो. पण तेच आपण हॅलो अरेंजच्या बाबतीत किंवा डाय हॅलो अरेंजच्या बाबतीत पाहिलं तर बॉइलिंग पॉईंट सगळ्यांचे नियरली सेम असतात, पण मेल्टिंग पॉईंट जो आहे हा पॅरा डाय हॅलो अरेंजचा सर्वात जास्त असतो. त्याच्या खालोखाल असतोय मेटा डाय हॅलो अरेंजचा आणि सगळ्यात कमी मेल्टिंग पॉईंट जो आहे तो ऑर्थो डाय हॅलो अरेंजचा असतो. आणि सोल्युबिलिटीचा जर विचार केला तर अल्काइल हॅलाइड्स आणि हॅलो अरेंज किंवा अराइल हॅलाइड्स जे आहेत हे वॉटर इनसोल्युबल आहेत, बट दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. आणि त्यांची सोल्युबिलिटीच्या बाबतीत जसजसं ब्रांचिंग वाढत जाईल तसं त्यांची सोल्युबिलिटी ही वाढत जाते. आय होप तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. याच्यावर बऱ्याच वेळेला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, नीटमध्ये, CET, JEE याच्या एक्झाममध्ये फिजिकल प्रॉपर्टीजच्या बाबतीत एखादा क्वेश्चन असू शकतो. त्यामुळं हा पॉईंट अगदी व्यवस्थित समजून घ्या आणि काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखी वेगळा पॉईंट घेऊन भेटूया. थँक्यू.